मित्रांनो, खूप वाईट वाटलं जेव्हा हे कळालं की ऋतुराज गायकवाड यांना श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या मालिकेमध्ये ओडीआय आणि टी20 दोन्हीही संघामध्ये स्थान नाही देण्यात आलं. एक क्रिकेट रसिक म्हणून वाईट वाटलं, एक मराठी व्यक्ती म्हणून वाईट वाटलं. काय करावं ऋतुराजने? इतकं सुरेख खेळला होता गेल्या सिरीजमध्ये, तरी सुद्धा त्यांना संधी देण्यात नाही आली. खरं तर आपण नीट विचार केला तर हा कधी प्रॉब्लेम फक्त ऋतुराज गायकवाड यांचा नव्हताच. मुळातच महाराष्ट्र डोमेस्टिक सर्किट सोबत हे सातत्याने वारंवार आधीपासून होतं. मग ते शंतनू सुगवेकर सर असतील, ज्यांनी फर्स्ट क्लास क्रिकेटच्या जगातल्या इतिहासामध्ये बेस्ट ॲव्हरेजच्या टॉप 10 लिस्टमध्ये असणाऱ्या सरांना सुद्धा कधी भारतीय क्रिकेट संघाचा दरवाजे त्यांच्यासाठी कधीच खुले करण्यात नाही आले. ते सर असतील किंवा हर्षद खडीवाले सर असतील किंवा अंकित बावणे असेल किंवा आत्ता ऋतुराज गायकवाड असेल. एक प्रूवन मॅच विनर, एक अतिशय कुशल तंत्रशुद्ध असं फलंदाज ऋतुराज यांना संधी नाही देण्यात आली आहे. खास करून आपण हे जेव्हा ओळखतो की ऋतुराज गायकवाड एक असे खेळाडू आहेत की ज्यांनी CSK सारखा संघ, MS धोनी सारखे जे व्यक्ती आहेत ते संघामध्ये असताना त्यांचं नेतृत्व केलं होतं. असा संघ, त्या संघाचे कर्णधार ज्यांनी एशियन गेम्स 2023 मध्ये आपल्या देशाला गोल्ड मेडल मिळवून दिलं, ज्यांच्या नेतृत्वाखाली हे गोल्ड मेडल मिळवून दिलं, त्या खेळाडूला साधा टी20 संघामध्ये जागा मिळत नाही. ही गोष्ट प्रचंड दुर्दैवी आहे आणि खऱ्या अर्थाने हे पाहताना एक क्रिकेट रसिकच आपण एक फक्त महाराष्ट्राचा तरी विचार नाही केला तरी एक सर्वसामान्य कुठलाही क्रीडा रसिक जो आहे त्याच्या मनामध्ये हा प्रश्न नक्कीच पडेल आणि हे कुठे ना कुठेतरी सिलेक्टर्सवरती राग नक्कीच येईल आणि आलाच पाहिजे. काय करावं ऋतुराज गायकवाडने? विराट आणि रोहित सारखे खेळाडू जेव्हा निवृत्त होणार होते तेव्हा आपल्याला कुठे ना कुठेतरी दुःख होतं, पण एका बाजूला आनंद होता की चला आपल्याला आता नव्या ज्या खेळाडू आहेत त्यांना संधी मिळेल. आणि याच्यातलं प्रमुख नाव जर आपल्याला होतं, जर आपण ज्याला प्राइमा फेसी आपण म्हणतो, ते ऋतुराज गायकवाड होता. आपण सर्व या गोष्टीसाठी आनंददायी होतो की ऋतुराज गायकवाड यांना आता शेवटी ती संधी मिळेल. झिम्बाब्वे समोर ती संधी मिळाली आणि झिम्बाब्वे समोर सुंदर बॅटिंगचं त्यांनी प्रदर्शन केलं होतं, पण तरी सुद्धा ह्याच्यामध्ये त्यांना संधी देण्यात आली नाहीये. मित्रांनो, हे फक्त क्रिकेट संदर्भातच नाहीये तर कुठे ना कुठेतरी हे महाराष्ट्र सर्किट जे आहे त्याच्यावर नेहमी होणारा अन्याय हे पुन्हा एकदा तसंच सुरू आहे. आणि हे पाहून एक मराठी व्यक्ती म्हणून खरंच खूप खंत वाटते. महाराष्ट्र त्या काही मोजक्या राज्यांपैकी जिथे 1 नाही 2 नाही 3 रणजी संघ आहेत, पण फक्त एक रणजी संघ जो की मुंबई क्रिकेट असोसिएशनचा आहे, त्यांच्याच खेळाडूंना प्राधान्य नेहमी दिलं जातं. नक्कीच मुंबईच्या खेळाडूंची टेक्निक ही सरस आहे, पण ऋतुराज हा सध्या युवा खेळाडूंपैकी सर्वात जास्त तंत्रशुद्ध असणारा फलंदाज आहे, याच्यात कुठलंही दुमत नाही. हे असताना त्यांना का नाही खेळवण्यात आलंय हे आपण प्रश्न सिलेक्टर्सना विचारलाच पाहिजे. कारण की मुंबई सर्किट असेल त्याला कायमच प्राधान्य देण्यात येतं आणि आपण नेहमी पाहतो की इतर राज्यातल्या लोकांना मुंबई सर्किटची लोक म्हणजे पण महाराष्ट्रातले लोक, त्याच्यामुळे त्यांना वाटतं की महाराष्ट्राचे भरपूर खेळाडू आलेले आहेत. वास्तविकता ही आहे की महाराष्ट्र डोमेस्टिक सर्किटमधले जे खेळाडू आहेत किंवा कदाचित विदर्भामधलेही असतील त्यांना तितकी संधी कधीच देण्यात आलेली नाहीये. आणि ही गोष्ट आपण सर्वांनी आता फॅन पॉवर दाखवणं अतिशय गरजेचं झालेलं आहे. नाहीतर होईल काय की आज ऋतुराज गायकवाड आहे, याच्या पुढे अनेक असे खेळाडू असतील. आज राजवर्धन हंगरगेकर आहे, पुढच्या काही वर्षांमध्ये राजवर्धन हंगरगेकर इतका तयार होणार आहे की नक्कीच भारतीय संघाचे दरवाजे जे आहे तो तोडू पाहणार आहे. पण तरी सुद्धा जर त्यांच्यावर सुद्धा हा अन्याय होत राहिला तर असे अनेक खेळाडू, महाराष्ट्राचे जे खेळाडू आहेत ते एकतर 2 पैकी एक गोष्ट करतील की एकतर ते दुसऱ्या संघासाठी खेळायला जातील किंवा ते क्रिकेट खेळणं बंद करतील. आणि हे दोन्हीही गोष्ट एक क्रीडाप्रेमी आणि एक मराठी व्यक्ती म्हणून मला पटत नाहीत, मला अजिबात मंजूर नाहीये. मित्रांनो, हीच वेळ आहे, हाच तो क्षण आहे की आपण सर्वांनी एकत्रित येऊन, संपूर्ण महाराष्ट्राने एकत्रित येऊन किमान महाराष्ट्र असोसिएशन, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अंडर येणाऱ्या अखत्यारीत येणारा जो प्रदेश आहे तिकडच्या प्रत्येक मराठी रसिकांनी एकत्रितपणे येऊन आवाज उठवलाच पाहिजे आणि त्यासाठी आपण सर्वांनी एकत्र आलं पाहिजे. मला खरंच सुनंद निले सरांसारख्या ज्येष्ठ क्रीडा पत्रकारांचं कौतुक करावं वाटतं की त्यांनी या विषयावरती आवाज उठवला आणि योग्य त्या व्यक्तींना त्यांनी त्याच्यावरती जबाबदार धरलं सुद्धा आहे. आपणही ते केले पाहिजे. सोशल मीडियाचा जास्तीत जास्त वापर करा. ऋतुराज गायकवाड यांच्यासाठी आपण सर्वजण लढलो पाहिजे, तरच कुठे ऋतुराज गायकवाड यांना ते यश मिळेल आणि त्यांच्या रूपाने महाराष्ट्राच्या डोमेस्टिक सर्किटला यश मिळेल.
मित्रांनो, आजचा व्हिडिओ थांबवतोय. काय वाटतंय तुम्हाला नक्की खाली कमेंट करून मला कळवा आणि आपण सर्वांनी मिळून एक मोहीम लवकरच सुरू करू. धन्यवाद.